स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण कथा परिचय बघितलेला होता. आता कथा परिचय बघितलेला होता. कथा म्हणजे काय हे बघितलेलं होतं. कथेचे घटक काय असतात ते बघितलेलं होतं. कथेची वैशिष्ट्ये काय, सर्व गोष्टी आपण त्यामध्ये बघितलेल्या होत्या. आज आपल्याला प्रॉपर कथा काय असतं हे आपल्याला बघायचं आहे. आता कथा म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. कथा कशी तयार झाली, कुठल्या धातूपासून तयार झाली बरं? कथ या धातूपासून, या मूळ शब्दापासून कथा हा प्रकार तयार झालेला आहे. आज आपल्याला शोध ही कथा पाहिजे आहे, जी लिहिलेली आहे व पु काळे. आपल्या कथेचे कोण आहे लेखक? व पु काळे. यामध्ये परिचयामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, बघा परिचयामध्ये काय म्हटलेलं आहे. विपुल कथालेखन केलेल्या व पु काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. म्हणजे ही काय आहे? शोध हा काय आहे? कथेच्या प्रकारामधला पहिला कथा प्रकार आपला आहे. ही कथा आहे. ज्या कथेरचनाच्या तंत्राचे अनेक वैशिष्ट्ये या कथेत स्पष्ट दिसून येतात. कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेतो? अनु या प्रमुख व्यक्ती रेखेचा विकास हा कथाकथनातील प्रसंग, अन्य पात्राशी येणारा संबंध आणि निवेदन यामधून कसा घडत जातो? कथाकाराने कथानकातील प्रसंग, उपकथानक याची एकसंग गुंफण कशा प्रकारे केली आहे? विविध प्रसंगी कथानकाला आकस्मिकरित्या मिळणाऱ्या, म्हणजे आकस्मिक म्हणजे अचानकपणे मिळणाऱ्या कलाटण्यामधून, कलाटण्या म्हणजे उलटा पलटा मधून नाट्य कसे निर्माण झाले? अनु आणि तिचा 1 रुपयाचा नोटेचा शोध याभोवती सगळे कथानक कसे फिरत राहिले आणि कथेच्या शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो, इत्यादी प्रश्नांच्या अनुषंगाने कथेचा अभ्यास करावा. कथेचा विषय, पात्रे आणि प्रसंग याच्या दृष्टीने अनुकूल भाषा, चटपटीत आणि प्रत्यक्ष जीवन व्यवहारासारखे वाटणारे सजीव संवाद हे अभ्यासण्यायोग्य आहेत. या कथेचा विकसनाच्या अंगाने घेतलेला आस्वाद कथा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतं. आता या परिचयामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे ते बघा, सांगते मी. इथे म्हटलेलं आहे तुम्हाला की कथा प्रकारामधला पहिली कथा आपली शोध लिहिलेली आहे व पु काळे यांनी. या कथेमध्ये त्यांनी जी पात्र घेतलेली आहे त्यामधलं पहिलं पात्र तुम्हाला इथे दिलेलं आहे अनु. अणूचा 1 रुपयाचा नोट हरपतो आणि तो शोधण्यासाठी म्हणून ही कथा तयार झालेली आहे. इथे सांगितले तुम्हाला कथेचा आरंभ मनाची पकड कशी घेते. आता मनाची पकड घेणे म्हणजे काय? कथा सुरू झाल्यापासनं तर शेवट कसा होईल याकडे तुमचं लक्ष कसं लागून राहतं, तुमचं मन कसं त्या कथेमध्ये गुंतल्या जातं हे तुम्हाला परिचयामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुमच्या कथेचा शेवट कसा होतो, जो 1 रुपया हरपलेला आहे तो गेला कुठे आणि तो मिळाला कसा. शोध कथेला नाव त्यामुळेच मिळालेलं आहे. कथेला त्यामुळे नाव मिळालेलं आहे की जेणेकरून तो 1 रुपया हरवलेला होता आणि त्याला काय काढण्यात आलेलं आहे? शोधून काढण्यात आलेलं आहे, म्हणजे शोध. यानंतर आपण आपल्या आजच्या या कथेला सुरुवात करणार आहोत. शोध घेणे म्हणजे काय? एखादी गोष्ट सर्च करणे, मिळवणे, तिला धुंडून काढणे, हे या कथेचं महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे. आता ते काय आहे ते बघा, तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. अनु, आम्ही दोघं तुझी माफी मागतो हवं तर, पण तू काहीतरी बोल, अशी गप्प बसू नकोस. मी एवढं म्हणालो तरी ती गप्पच राहिली. मी मुक्ताकडं पाहिलं, तिनेही माझ्याकडं त्याच नजरेनं पाहिलं. नंतर काय करावं हे आम्हा दोघांनाही सुचेना. दिवस असता तर 15-20 मिनिटात बांधाबांध करून अक्षरशः अनुच्या खोलीवरून आम्ही पळ काढला असता. रात्री 12-12:30च्या सुमारास कुठं जाणार? इथे लेखकाने सांगितलेलं आहे. अनु ही लेखकाची मैत्रीण होती. लेखक म्हणत आहे, मी आणि माझी मैत्रीण अनु आणि आम्ही एक तिसरी मैत्रीण तुम्हाला मुक्ता सांगितलेली, 3 जण होते त्या रूममध्ये. अनुला लेखक वारंवार माफी मागत होता. त्याचप्रमाणे तिची मुक्ता मैत्रीण पण माफी मागत होती की चल, आमच्या हाताने जी चुकी झाली आहे त्याच्यासाठी आम्ही तुला माफी मागत आहे, तू आम्हाला माफ कर, असं वगैरे त्यांचं बोलणं सुरू होतं. परंतु अनु त्याच्यावरती काहीही बोलत नव्हती. अनुचे जे पैसे हरपले होते त्याच्या ते दुःखामध्ये ती काय झालेली होती? पूर्णपणे डुबून गेलेली होती. हे 2 जण माफी मागत होते. लेखक म्हणत आहे, जर माझ्याकडे वेळ राहिला असता, सायंकाळची गोष्ट राहिली असती, तर मी आपली सगळे कपडे लत्ते बांधाबांध केली असती आणि हिच्या रूमच्या बाहेर पडलो असतो आणि मुक्तालाही घेऊन गेलो असतो. हिच्या रूमवरती आम्ही ठेवलं नसतं. पण रात्रीचे आता किती वाजलेले होते? 12-12:30 वाजले होते. त्यामुळे आम्हाला कुठेही जाणं शक्य नव्हतं. त्यानंतर अनुचं जेवण आटोपलं होतं. सांगितले आता जेवणाचं तुम्हाला समोर स्टोरी सांगितलेली आहे. हात धुवायला न जाता ती तशीच पाण्यावर बसून होती. अनु
मुक्तानं बोलण्याचा प्रयत्न केला. मुक्ताकडे नजर रोखीत अनु म्हणाली, तुम्ही रुपयाची ती नोट घ्यायला नको होती. सांगितलेलं रुपयाची ती नोट म्हणजे 1 रुपयाची जी नोट हरवलेली होती. अनु म्हणत आहे, अनु जेवण केलं आणि हात न धुता तशीच ताटावरती जाऊन बसली होती आणि तशीच ती बसली होती आणि मुक्ताचं तिच्याकडे लक्ष गेलं. मुक्ताने बोलण्याचा प्रयत्न केला, अनु. तर एकदम अनुने रागाने कोणाकडे पाहिला, मुक्ताकडे पाहिला आणि एकच वाक्य बोलली ती. काय बोलली होती की माझी ते 1 रुपयाची नोट तुम्ही दोघांनी काय करायला पाहिजे नव्हती, घ्यायला नको होती. त्यावर समोर बघा काय सांगितलेलं आहे, तिच्या स्वरातली नाराजी जी होती म्हणजे तिला जो नाराजगीपणा आलेला होता तो तिच्या स्वरात दिसत होता, तिच्या बोलण्यात दिसत होता. कडवटपणा आम्हा दोघांना जिव्हारी लागला, म्हणजे आमच्या दोघांना इथे काय लागलं, मनाला टोचल्या गेलं की आमच्याशी कशी बोलत आहे. हे दोघांनाही दुःख झालं. अनु समोरून उठून गेली. हातून घडलेली चूक कशी सुधारावी यावर विचार करण्यात अर्थ नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो. लेखक बघा किती बिनधास्त होता. कारण लेखकाला माहित होतं जी चूक आपल्या हातून घडून गेलेली आहे त्या चुकीवर काहीही उपाय नाहीये. जर उपाय असता तर ती चूक सुधारवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले असते, पण त्या चुकीवरती काहीही उपाय नव्हता. त्यामुळे लेखक काय म्हणत आहे, मी बिनधास्तपणे बसलो होतो, मी कशाचाही विचार करत नव्हतो. नसल्यामुळे मी त्यावर मुळीच विचार करत नव्हतो, कारण घडलेली घटना दुरुस्त करता येईल या स्वरूपाची नव्हती. सकाळपर्यंत काही तास अनुच्या खोलीवर कसे काढायचे एवढाच प्रश्न होता. एकमेकाशी या विषयावर न बोलता तोच प्रश्न दोघांना सतावत आहे हे दोघंही ओळखलेलं होतं. सकाळी तरी जाताना आम्ही काय करणार होतो, 100 वेळा बाई ग आमचं चुकलं असंच म्हणत अपराध्याप्रमाणे जिना उतरणार होतो ना. सांगितलेलं लेखक म्हणत आहे, आमच्या दोघांची तर चूक झालेली होती, मुक्ताची आणि लेखकांची चूक झाली होती, कारण त्याने अमुची 1 नोट हारून टाकलेली होती. आता त्या नोटीबद्दल काय होतं ते आपल्याला समोर भरपूर काही दिलेलं आहे, पण तुम्हाला इथे सांगितलं लेखक म्हणत आहे माझ्याकडे त्याच्यावरती काही उपाय नव्हता, त्यामुळे मी त्याच्यावरती विचारही करत नव्हतो. फक्त माझ्या मनात एकच विचार सुरू होता, तो म्हणजे हा की आलेला वेळ कसा घालवायचा आणि आता ही जी रात्र चालू आहे त्या रात्रीला कसं पार पाडायचं, ती रात्र कशी घालवायची. आणि रात्र झाली, पूर्ण गेली, दिवस निघेल, सकाळ झाली, सूर्य उगवला की मी काय करेल, माझ्या सामानाची बांधाबांध करेल आणि अनुच्या म्हणून पडेल. पण बाई ग आमचं चुकलं, आम्हाला माफ कर असंच म्हणत काय करावं लागणार होतं आम्हाला, जिना म्हणजे तिच्या घराच्या पायऱ्या आम्हाला उतरायच्या होत्या. इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम आणि ब्लेम सुद्धा. प्रॉब्लेम म्हणजे समस्या आणि ब्लेम म्हणजे एखाद्यावरती काय करणे, गुन्हा केलेला आहे असं त्याला म्हणणे. इट वॉज जस्ट अ प्रॉब्लेम, तो काय होता, एक प्रकारचा काय होता, सर्वसाधारण असा प्रॉब्लेम होता, तो काही नव्हता. पण अनुला काय वाटत होतं, तो प्रॉब्लेम पण होता, ती समस्या पण होती आणि तो एक ब्लेम पण होता, लोकांनी केलेला काय तो गुन्हा पण होता, असं कुणाचं म्हणणं होतं, अनुचं म्हणणं होतं. सकाळीच पुन्हा सोडताना आज रात्री अनुच्या खोलीवर असा काही प्रकार घडणार असं कुणीही सांगितलं असतं तर आम्ही यावर विश्वास ठेवला असता काय. बाब निव्वळ 1 रुपयाची आणि तेवढ्यासाठी अनु असं करील, इतक्या वर्षाचा स्नेह विसरून अपमान करील, शक्य आहे. ती अनु इमानदार आहे हे आम्ही विसरलो, तिच्या विक्षिप्त स्वभावाचा आम्हाला विसर पडावा ह्यात तिची काहीही चुकी नाही. तिचा हा असला विक्षिप्त स्वभाव मला खरं तर आवडलेला. अगदी पहिल्यापासून म्हणजे BA नंतर तिनं आबासाहेबांचा निरोप घेतला तेव्हापासून तिनं घराचा रामराम ठोकला, हेही मला आबासाहेबांकडनं समजलं. आता लेखकांनी आपल्याला मूळ स्टोरीला सुरुवात सांगायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणत आहे की सकाळी आम्ही पुणे सोडलं आणि पुणे सोडून रात्रीचं जे आम्ही वेळ कोणाच्या खोलीवरती घालेला होता, अनुच्या खोलीवरती घालेला होता, त्यामध्ये असं काही घडेल याची कल्पनाही लेखक म्हणतात की काय मी केलेली नव्हती. पण अनुच्या रूमवरती जो काही प्रकार घडलेला होता, 1 रुपयाची नोट जी हरवलेली होती त्यामुळे ते वारंवार तिला क्षमा मागत होते, हा सगळा प्रसंग घडल्यानंतर लेखकांनाही थोडा त्रास जाणवलेला होता. लेखक म्हणत आहे माझी मैत्रीण अशी आहे हे मला आधीच माहिती होतं, पण तिच्यातला जो हा गुण होता तोही मला आवडलेला होता, कारण ती काय होती, स्वतः ती इमानदार होती, दुसऱ्याच्या बाबतीत ती कधीही वाईट विचार न करणारी होती, म्हणून या सगळ्या गोष्टी अनुच्या बाबतीत घडलेल्या होत्या. आता लेखक म्हणत आहे इथे तुम्हाला आब्बासाहेब दिलेला आहे, म्हणजे आतापर्यंत आपण किती पात्र पाहिली, एक अनु, दुसरी तिची मैत्रीण कोण होती ती मुक्ता, तिसरा तिचा मित्र म्हणजे आपले काळे जे लेखक आहेत ते, आणि आता तुम्हाला कोणाचं पात्र दिलेलं आहे, आब्बासाहेबांचं, हे 4थं पात्र आहे या स्टोरी मधलं. आबासाहेब म्हणजे कोण, तर मुक्तांचे बाबा, ज्यांचं घर सोडून BA नंतर ही अनु काय केलेली होती, कुठेतरी राहायला गेलेली होते. नंतर आबासाहेबांकडे सहज चक्कर टाकली. लेखक काय म्हणत आहे, नंतर मी कुणाकडे गेलो, आबासाहेबांकडे म्हणजे अनुच्या बाबांकडे गेलो.
एक रुटीन म्हणून इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि सहज विचारलं, आबासाहेब अनु दिसत नाही, कुठे आहे ती? अनुनं घर सोडलं. लेखक आज कुठे गेलेले होते? आबासाहेबांच्या घरी गेलेले होते. आबासाहेबांना सहज इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या आणि नंतर त्यांनी विचारलं की हां, अनु कुठे गेली? तर आबासाहेबांनी काय सांगितलं? अनु घर सोडून गेलेली आहे. आता घर सोडून गेलेली आहे म्हणजे काय? का बरं ती घर सोडून गेलेली होती? या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर दिलेल्या आहे बघा. 5 पुरतं मी नाही समजलो. त्याचं असं आहे की प्रातेषु षोडशे वर्ष हा नियम आपण फक्त मुलांच्या बाबतीत सांभाळतो. मुलींनाही तोच न्याय लावायला हवा आणि अनुसारख्या मुलींच्या बाबतीत तर ही सवलत प्रथम हवी. ते सगळं मान्य आहे, पण घर सोडायचं कारण फक्त 5 वर्षांसाठी? पण का? तिनं माझ्यासाठी केवळ 5 वर्षाची सवलत दिली. म्हणजे काय? पण 5 वर्ष तर घर सोडून गेली आहे ते तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी, असं अनु म्हणते. मला वाईट वाटू नये म्हणून. आलं लक्षात. एकूण अंदाज येऊ मी म्हणालो, तोच आबासाहेब म्हणाले. तिचं मला थोडंसं पटलं. थोडंसं म्हणण्यापेक्षा पुष्कळसं पटलेलं होतं. काय पटलं? त्यावर अनु म्हणाली, मी मुलीच्या जन्माला आली आहे तेव्हा माझं लग्न केल्याशिवाय तुम्ही मला सोडणार नाही आणि मी लग्नच करणार नाही. यासारखे पणही मला करायचे आहे नाहीत. फक्त लग्नापूर्वी 5 वर्ष मला स्वतःची म्हणून जगायची आहे. आता तुम्हाला खरा अर्थ समजलेला असेल की अनु का बरं घर सोडून गेलेली होती. जसं म्हटलेलं आहे, पष्टशु षोडशे वर्ष म्हणजे 5 वर्षासाठी घर सोडून जाणे. अनु 5 वर्षासाठी घर सोडून गेलेली होती. प्रातेषु म्हणजे 5 वर्षासाठी, षोडशे म्हणजे घर सोडून जाणे. किती वर्षासाठी गेली होती? 5 वर्षासाठी घर सोडून गेलेली होती. हा 5 वर्षाचा कालावधी तिला एकटीला घालवायचा होता. तिचं म्हणणं होतं की जसं मुलगा असेल तर मुलगा काय करतो? लग्न करतो. लग्न केल्यानंतर तो आईबाबाची जबाबदारी सांभाळतो, पण त्याला तुम्ही सगळं फ्री वातावरण देता. मग त्या बाबतीत मलाही तसं फ्री वातावरण पाहिजे. मला लग्न करायचं नाही. मला एकटीला 5 वर्ष काय राहायचं आहे? एकटीला राहायचं आहे, स्वतंत्र राहायचं आहे. आणि ते स्वतंत्रतेचं जीवन काय असतं, त्यामधल्या छोट्या मोठ्या तक्रारी काय असतात, त्या समस्या काय असतात, त्या सर्व मला काय करायचं आहे? समजून घ्यायच्या आहे. असं कुणाचं म्हणणं होतं? अणूचं म्हणणं होतं. आणि म्हणून अणूने काय केलेलं होतं? स्वतःचं घर सोडलेलं होतं आणि ती 5 वर्षासाठी आता कुठे राहायला गेलेली होती? एकटी म्हणून रूमवरती राहायला गेलेली होती. इतपर्यंत समझला असेल? इसमें आपको क्या बताया गया है? ये एक स्टोरी है, कहाणी है और कहाणी में शोध हा नाव दिलेला आहे कहाणीला. कहाणीमध्ये काय सांगितलेलं आहे? अनु नाम की एक लड़की है, उसके एक फ्रेंड है, फ्रेंड का नाम क्या दिया है? मुक्ता, और उसका एक फ्रेंड और भी है काळे, जो हमारे लेखक है. उन्होंने बताया है कि एक बार अनु के रूम पे हमारे लेखक और कौन, मुक्ता गई थी. इन दोनों के हाथ से एक क्या हो गई? गलती हो गई कि उसकी 1 रुपए का जो नोट था वो क्या हो गया? गुम हो गया शायद से कहीं पे. तो वो ढूंढने लगे लेकिन नहीं मिला. ये गलती हुई. गलती के लिए उन दोनों ने अनु से माफ़ी भी मांगी, लेकिन अनु ने माफ़ किया क्या? नहीं. उसके बाद लेखक बोल रहे कि अनु का जो ये नेचर है, ये तो मैं पहले से ही जानता था, क्योंकि वो खुददार है, किसी का लेती नहीं है, किसी को कुछ देती भी नहीं है. अपने इसमें वो खुश रहने वाली एक लड़की थी. और जब लेखक अनु घर छोड़कर क्या हो गई है? चली गई है. तो कहाँ चली गई है? तो वो क्या कर रही थी? क्यों चली गई थी? क्योंकि उसका एक खुद का क्या था? एक विचार था कि जैसे आप लड़के और लड़कियां होती हैं, लड़के की भी शादी कर देते हो, लड़कियों की भी शादी कर देते हो. तो उसने बोला कि शादी के कुछ पहले मुझे 5 साल क्या रहना है? अकेले रहना है. अकेले खुद से संभालना है. जो समस्या आती है, जो कोई भी प्रॉब्लम क्रिएट होते हैं, उसको मुझे क्या करना है? सॉल्व करना है. इसलिए उसने एक डिसीजन लिया कि मैं क्या करूँगा? 5 साल क्या करूँगी? मैं अकेले रहूँगी. इस प्रकार से उसने ये डिसीजन लेके खुद को अलग रखा है अपने पापा से. ये यहाँ तक हो गया. इसके आगे का जो पार्ट है इस शो कहानी का, वो हम आगे देखने वाले हैं.